रात्री सोलल्या होत्या शेंगा, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच होतं. आणि मग सकाळी म्हणलं रात्री कशासाठी सोलून ठेवलं, सकाळी लगेच स्वयंपाकाला लागते माणूस आणि सोलायला भरपूर वेळ जातो आहे. रात्री काही जेवण बनवायचं नव्हतं, म्हणलं रात्रीच आपण सोलून ठेवूया. मग काय केलं मी, लगेच किडके बिडके खराब बिराब सगळे काढून घेतले साईडला आणि चांगले लगेच भाजायला घेतले. मिरच्या मग भाजेपर्यंत लसूण पण सोलून घेतला, मिरच्या पण काढून घेतल्या. म्हटलं लगेच भाजी बनवायला घेऊया. भाजी लगेच बनवून घेतली मी आणि भाजी बनवून झाल्यावर साईडच्या गॅसवरती ठेवून दिला आहे. थोडा उकळी राहिली होती काढून घ्यायची आणि ह्या गॅसवरती थोडं राहिलं होतं उकळायचं. म्हटलं तोपर्यंत आपला टाईम वेस्ट कशाला जायला, लगेच चपात्या करून घेऊया. लगेच भाजी पण करून घेतली, गॅस बंद करून घेतला, चपात्या पण बनवायला घेतल्या. म्हटलं चपात्या बनवून झाल्याच्या नंतर लगेच जेवण करायला येते. माझे कपडे पण राहिले होते धुवायचे. रोज काय करते मी, सगळे कामं करते नंतर स्वयंपाकाला लागते. पण आज तसं नाही केलं. आज कपडे तसेच भिजत घातले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. मिस्टरांना सुट्टी होती, मग आम्हाला उपवास होता ना, सोडायचा होता. लगेच जेवायला बसलो, जेवण करून घेतलं. मुलं नव्हती आले स्कूलमधून, आम्ही अगोदरच जेवून घेतलं. आज मुलं आल्याच्या नंतर त्यांना पण जेवण वगैरे दिलं आणि लगेच भांडे वगैरे घासायला घेतले. म्हटलं टिफिन ते सगळं एकदाच घासून ठेवलं की परत परत घासायला हे होत नाही. मग त्याच्याकरताना भांडे काही घासून घेतले नव्हते, कपडे वगैरे धुतले आणि नंतर मग भांडे घासायला घेतले. मुलं आल्याच्या नंतर म्हटलं त्यांचे टिफिन स्कूलचे सगळे घासून घेतले की मग बरं पडतं एक सोयी. आणि एकदा घासून घेतले की मग क्लीन एकदम चांगलं वाटते. म्हटलं आता चला ब्लाऊज घेऊ कटिंग करायला. ब्लाऊज घेतला हातामध्ये, फोन आला तर मग फोनवरच बोलत बसले. तसंच राहिलं, मग कटिंग करायचं राहूनच गेलं. आणि दुपारच्या वेळामध्ये यांनी ठरवली होती मॅगी बनवायची. मस्त मॅगी बनवली मुलींनी आणि आयता भेटायला लागले आजकाल खायला. मुलगी थोडंफार करायला लागली माझी मदत. लगेच मॅगी खाऊन घेतली. म्हटलं आता नंतर लक्षात आलं की ज्वारीचं पीठ संपलं होतं म्हणून गावून साफसुथरं सगळं करून आणलं आहे मी. पण थोडं चाळून घ्यावं लागतं, त्याच्यामध्ये थोडं खकाना झाला आहे म्हणून आणि थोडे फार किडे